मानव समाचार, मानवता के हक में। तुमचं नाव काय? माझं नाव अशोक सोनुने, लिया गावचा आहे मी। तर आमच्या शहरात काल संध्याकाळी 5-6च्या दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट, आणि या गारपीटीने एवढं नुकसान झालं, जवळपास 100% नुकसान झालेलं आहे। आणि प्रशासनानं याकडे लक्ष देऊन आम्हाला 100% नुकसान भरपाई मिळायला पाहिजे। आणि माझं नाव श्रीरंग भावराव महाकाळ, राहणार शेलूत, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। मी एक अल्पभूधारक शेतकरी असून मी गहू, हरभरा, मक्का अशी पेरणी केलेली होती। आणि काल सायंकाळी 6 वाजता अचानक गारपिटी आणि वादळी वाऱ्याचा पाऊस झाल्यामुळं सर्व पिकाचं 90% जवळजवळ नुकसान झालेलं आहे आणि होतेचं नव्हतं झालेलं आहे। तरी सरकारने याच्यावर जास्तीत जास्त लक्ष देऊन विचार करून जास्तीत जास्त भरपाई देण्याचं विनंती। माझं नाव सुभाष माणिकराव पवार, मी भोकरदन तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी आहे। आमचे गाव सेलूत आणि सेलूत येथे गारपिटीमुळं 100% नुकसान झालेलं आहे। आणि गारी पडल्यामुळं पिकांचं हरभरा, मक्का, गहू पूर्णतः अक्षरशः घाटे वेचायलासुद्धा शेतकऱ्यांकडे पैसे नाही आहे। आणि राज्य सरकारचं, शिंदे साहेबांचं सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांची व्यवस्थित ते काळजी घेतील। आणि काळजी घेऊन शेतकऱ्याने, केंद्र सरकारने तात्काळ पंचनाम्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पंचनामे देण्याचे आदेश देण्यात यावे। आणि सरकारकडून, केंद्र सरकारकडून जे होईल ती मदत शेतकऱ्यांना तात्काळ देण्याची करावी। मागच्या वर्षी 3 वर्षापासून सतत गारपीट होत आहे आणि गारपीट झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरड्यामुळे, कुणाचे शिक्षण आहे, लग्न आहे, तुमचं दवाखाने आहे, यालासुद्धा शेतकऱ्यांना पैसे नाही। मागच्या वर्षीचे दुष्काळ जो जाहीर झाला आणि पावसाळ्यामुळे जे पंचनामे नुकसान झाली त्याची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही। तरी केंद्र सरकारने, राज्य सरकारकडे आम्ही शेतकऱ्यांची हात जोडून विनंती आहे की तात्काळ पंचनामे करून आणि आर्थिक मदत हे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त स्वरूपात देण्यात यावी, अशी आमची सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे।